हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत चमचमीत काजू करी, काजूची भाजी कशी करायची ते पाहणार आहे। मस्त अशी एकदम झटपट तुम्ही काही गडबडीत अशी बनवू शकता। चमचमीत तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही एकदम 10 ते 15 मिनिटात ही आपण काजू करी बनवून तयार होते बघा। मस्त तुम्हाला बघूनच कळत असेल की ती एकदम टेस्टी आणि एकदम चमचमीत झणझणीत अशी झालेली आहे काजू करी। एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तर तुमची एकदम टेस्टीच होणार आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे कांदे पण आपल्याला एकदम बारीक कट करायचे आहे। टोमॅटो पेस्ट करणार आहे, कांदे आपण तसेच भाजीमध्ये घालणार आहे, त्यामुळे आपण कांदा एकदम बारीक कट करायचा। टोमॅटो मोठा कट केला तरी पण चालतं, कारण टोमॅटो आपण पेस्ट करून घेणार आहे। आता कढईमध्ये इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 पळी मी तेल घातलेलं आहे। आता तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण काजू भाजून घेणार आहे। इथे बघा 15 ते 20 काजू मी घेतलेले आहेत, अर्धी वाटी आहे तिथे मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत। आता हे आपल्याला तेलावर छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे। आपल्याला छान असे खमंग परतून घ्यायचे, म्हणजे छान अशी भाजी चव लागते बघा। इथे काजू छान असे खमंग परतलेले आहेत, भाजलेले आहेत, मी काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आपण भाजी बनवून घेणार आहे। इथे बघू शकताय त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे छान फुलले की आपण जे 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे। कांदा आपल्याला एकदम चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा। कांदा मी इथे चांगला परतून घेणार आहे, मिक्स करून परतून घ्यायचा आहे। आणि इथे आपला कांदा छान परततोय तोवर आपण इथे बघा दुसरीकडे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा। आणि मी इथे बघा अर्धी वाटी इथे 1 तास गरम पाण्यात भिजत ठेवले होते। तुम्हाला हवं असेल तर रात्रभर ठेवा, जर वेळ नसेल तर तुम्ही 10 ते 15 मिनिटं उकळलेल्या पाण्यात काजू घालून ठेवले तरी पण ते छान मऊ होतात। काजूची पेस्ट करून घेतलेली आहे। आता त्यानंतर तिथे कांदा पण आपला चांगला परतलेला आहे या पद्धतीने। त्यामध्ये 1 चमचा मी आले लसूण पेस्ट घातलेले आहे। आले लसूण पेस्ट आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे। त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, तुमच्या आवडीनुसार घाला, 1 चमचा धने पूड, अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला। मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकता, प्रमाण कमी जास्त करू शकता। हे मिक्स करायचं आहे बघा 1 मिनिट असं मसाले। आणि यावेळेस तुम्ही काजूची पेस्ट घालायच्या आधी टोमॅटो पेस्ट घालून परतून घ्या। मी इथे काजूची पेस्ट टोमॅटोची पेस्ट दोन्ही पण घालणार आहे। इथे मी बघा काजूची पेस्ट घालून घेते बघा यामध्ये आणि मिक्स करून घेते। तुम्हाला हवं असेल तर याआधी तुम्ही टोमॅटो पेस्ट घालून परतून घ्या, मिक्स करून घ्यायचं। काजू घातलेले आहेत, काजूची पेस्ट खाली लागू शकते त्यामुळे सतत हलवायचं आहे, आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा या पद्धतीने। आणि यामध्येच मी टोमॅटोची पेस्ट पण घालून घेते, दोन्ही छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। म्हणजे जे टोमॅटो पेस्ट घातलेले आहे, टोमॅटो आपण कच्चेच वापरलेले आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। पण आपण इथे काजू पेस्ट वापरलेली आहे, खाली लागू शकते, त्यामुळे झाकण काढून थोडंसं हलवून नंतर झाकण ठेवून हे छान असं शिजवून घ्या। इथे बघू शकता मी पेस्ट घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी यावर झाकण ठेवते आणि छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे। पण मध्ये 1-2 वेळा मी हलवून घेतलं होतं, छान तेल सुटलेलं आहे, कच्चेपणा निघून गेलेला आहे, बघू शकताय। मी इथे मध्ये हलवलं होतं तरी पण बघा थोडं लागतं असं। या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या स्टेजला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, पण पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे। यामध्ये मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी गरमच घातलेलं आहे, पण जास्त पाणी घालायचं नाही। काजू करी तशी घट्टच असते, त्यामुळे थोडंच पाणी घातलेलं आहे। आणि छान आपल्या रस्स्याला उकळी आलेले आहे बघा। यामध्ये आपले छान असे भाजलेले काजू घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं। इथे चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं, मिक्स केलेलं आहे बघू शकता या पद्धतीने। इथे मी चवीनुसार मीठ पण घालून घेते, मिक्स करून घेते आणि आपल्याला याला झाकण ठेवून आपल्याला छान असे काजू शिजवून घ्यायचे आहेत मसाल्यांबरोबर।
इथे मी झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं हे छान असं शिजवून घेणार आहे. 7 ते 8 मिनटात छान काजू शिजले जातात, भाजी छान तयार होते. इथे बघू शकताय छान अशी आपली भाजी शिजलेली आहे बघा. झाकण ठेवते आणि मध्ये हलवून घ्यायचं आहे बघा. मी ते झाकण ठेवून छान असं 7 ते 8 मिनटं ही शिजवून घेतलेलं आहे, पण मध्ये 1 ते 2 वेळा मी हलवून घेतलं होतं बघा. छान आपली भाजी तयार झालेली आहे मस्त. याला बघा तरी छान आलेले आहे, मऊसूत असे आपले काजू छान असे शिजलेले आहेत बघू शकताय मस्त. इथे बघू शकता छान भाजी आपली तयार झालेली आहे मस्त. आणि कन्सिस्टन्सी बघा एकदम छान आहे बघा. आणि यामध्ये आपल्याला आता इथे बघा सगळ्यात शेवटी 1 चमचा इथे कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. हातावर चोळून मी यामध्ये घालून घेते. 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे. कसुरी मेथी घातल्यानंतर मी मिक्स करून घेते या पद्धतीने. छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली पण कोथिंबीर थोडीशी मी यामध्ये घालून घेते. छान भाजी तयार होते बघा झटपट अशी. इथे कोथिंबीर घालून पण मी मिक्स करून घेते. भरपूर अशी कोथिंबीर घालते बघा. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व करायची आहे बघा. मस्त अशी भाजी झटपट तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने काजू करी बनवून बघा. मी सर्व करते. छान चमचमीत चमचमीत छान अशी टेस्टी अशी भाजी झटपट अशी तयार होते बघा. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. या पद्धतीने तुम्ही काजू करी नक्की बनवून बघा, एकदम टेस्टी होते बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.